बोल बोल के थक गए तुम दुनिया के सारे बोल, बोल बोल के थक गए तुम। नमस्कार, रामकृष्ण आहे। मी डॉक्टर गजानन महाराज काळे। गेल्या महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील दोंडगव्हाणवाडी येथे श्रीमद भागवत कथा अगदी अनुष्ठानबद्ध संपन्न करीत असताना त्या ठिकाणी मला एक आमचे मित्र मिळाले। पिक्टोग्राम इव्हेंट्स या नावाने आदरणीय विकासजी गायधनी आणि विकासजी गायधनींनी केलेलं रेकॉर्डिंग, त्यांनी केलेलं व्हिडिओ संकलन हे पाहत असताना अक्षरशः पहिल्या दिवशी सहज पाहिल्यावर वाटलं हा माणूस काय करेल, पण जेव्हा त्या व्यक्तीने व्हिडिओ शूटिंगला सुरुवात केली तर अक्षरशः मन भारावून गेलं। पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत आजपर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये 450-500 भागवताच्या वर भागवत कथा केल्या असेल, पण त्या भागवत कथेमधील सर्वात महत्त्वाची असणारी कथा आदरणीय योगेशजी सुरेशराव बस्तेदादा यांनी तो योग घडून आणलेला होता। गुरुवारी हरिभक्तीपरायण पंडितजी महाराज कोल्हे यांच्या नियोजनाच्या अनुषंगाने आमच्या एका मामांनी आमच्या विकासजी गायधनींना त्या ठिकाणी पाचारण केलं होतं आणि तेव्हा या व्यक्तीची भेट झाली आणि 9 दिवस ह्या माणसाने त्याच्या कलेच्या अनुषंगाने व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून तो लाईव्ह कार्यक्रम असू द्या, पेन ड्राईव्ह असू द्या, कॅसेट असू द्या, फेसबुक असू द्या, इंस्टाग्राम असू द्या, सर्वच माध्यमातून एवढं सुंदर कार्य केलं की मी माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत विकासजी गायधनींसारखा व्यक्ती तरी पाहिला नाही। त्यांच्यासारखं सुंदर नियोजन व्हिडिओ संबंधात, त्यांच्यासारखं सुंदर असं सहकार्य, त्यांचं बोलणं, अक्षरशः मला सुद्धा तो व्यक्ती हवाहवासा वाटत होता। आणि आता सुद्धा मी माझ्या घरी आलोय, पण 1 महिन्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीची मला आठवण सातत्याने येते आणि समोर जर दिसले विकासजी गायधनी तर मला तर वाटतं त्या व्यक्तीला, त्या महात्म्याला साष्टांग प्रणिपात करावा आणि त्यांना विनंती करावी की विकासजी दादा, जेवढे काही आमच्या महाराष्ट्रामध्ये महाराज मंडळी असेल त्या सर्वच महाराज मंडळींना तुमच्यासारखा मित्र लाभावा आणि तुमच्याकडनंच ह्या पद्धतीची व्हिडिओ कॅसेट आणि ह्या पद्धतीचं रेकॉर्डिंग त्यांनी करून घ्यावं असं मी भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या चरणांमध्ये प्रार्थना करेन। आणि तुमचा सहवास कधीही संपुष्टात येऊ नये, कारण तो आम्हाला हवाहवासा आहे। तुम्ही पुन्हा पुन्हा आम्हाला भेटावे, कारण तुम्ही केलेलं कार्य, तुम्ही केलेले रेकॉर्डिंग, तुम्ही केलेलं छायाचित्रण वाखाणण्याजोग आहे। न भूतो न भविष्यती अशा कार्यक्रमामध्ये एवढं सुंदर रेकॉर्डिंग मी पुन्हा पुन्हा सांगेन, आजपर्यंत मी पाहिलं नाही, यापुढे पाहणार की नाही सांगता येणार नाही। म्हणून माझ्या सानिध्यात जेवढी महाराज मंडळी असेल त्यांना मी हात जोडून प्रार्थना करेन की बाबा विकासजी गायधनी साहेबांना नक्कीच तुम्ही एकदा बोलवा आणि त्यांच्या छायाचित्रणाचा, व्हिडिओ कॅसेटचा एकदा आस्वाद घ्या, जेणेकरून तुम्हाला सुद्धा खूप खूप बरं वाटेल आणि तुमचं सुद्धा भलं होईल। रामकृष्ण। राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम राधे श्यामा, श्याम श्यामा राधे राधे, राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम राधे श्यामा, श्याम श्याम